नमस्कार मंडळी. आजच्या या खास माहितीपटात आपण अशा एका वास्तूची सफर करणार आहोत जिथून एका अफाट साम्राज्याची, मराठा साम्राज्याची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. तोरणा किल्ला ही फक्त दगड मातीची वास्तू नाहीये, तर ही आहे स्वराज्याची ती पहिली आणि सर्वात तेजस्वी ठिणगी. चला तर मग थेट या थरारक प्रवासाला सुरुवात करूया. आजच्या या माहितीपटात आपण 5 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. स्वराज्याची पहिली ठिणगी, प्रचंडगडाचं भौगोलिक महत्त्व, त्याची अभेद्य वास्तुकला, स्वराज्याच्या विस्तारातील तोरण्याची रणनीती आणि शेवटी आजचा तोरणा आणि ट्रेकिंगचा अनुभव. वळूया पहिल्या टप्प्याकडे. पहिला विभाग, स्वराज्याची पहिली ठिणगी. फक्त 16 वर्ष. विचार करा, 1646 साली जेव्हा हा किल्ला जिंकला गेला ना, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं वय होतं अवघं 16 वर्ष. एवढ्या लहान वयात केलेला हा महापराक्रम म्हणजे स्वराज्य स्थापनेचा सर्वात पहिला आणि क्रांतिकारी टप्पा ठरला. आता हे चित्र जरा डोळ्यांसमोर आणा. म्हणजे हा विजय किती असाधारण होता हे लक्षात येईल. एका बाजूला अवघ्या 16 वर्षांचा एक तरुण आणि ध्येयवेडा नेता, आणि दुसऱ्या बाजूला तब्बल 1405 मीटर उंचीचा हा महाकाय रौद्र पर्वत. इतक्या लहान वयात महाराजांनी या अवाढव्य आणि दुर्गम किल्ल्यावर आपला झेंडा फडकवला, हे खरोखरच अंगावर काटा आणणाऱ्या नाही का? आता हा किल्ला काही रातोरात उभा राहिला नव्हता. 1646च्या खूप आधीपासून तो तिथे भक्कम उभा होता. असं मानलं जातं की ह्याचं मूळ बांधकाम 13व्या शतकात झालंय. देवगिरीच्या यादवांचा काळ, त्यानंतर बहमनी आणि मग आदिलशाही अशा अनेक राजवटींचं वर्चस्व ह्या किल्ल्याने पाहिलं आणि शेवटी तो कायमचा स्वराज्यात सामील झाला. दुसरा विभाग, प्रचंडगड, एक भौगोलिक आश्चर्य. तुम्हाला माहितीच असेल, तोरणा किल्ल्याला प्रचंडगड असंही म्हणतात. पण का? तर या किल्ल्याचा भौगोलिक विस्तारच इतका मोठा आणि अवाढ्य आहे की प्रचंड हे नाव त्याला अगदी साजेसं आहे. त्याचा हा प्रचंड आकारच त्याला सह्याद्रीच्या रांगांमध्ये एक वेगळी रुबाबदार ओळख देतो. आणि इथला सर्वात थक्क करणारा भाग म्हणजे ह्या किल्ल्याची उंची. तब्बल 4603 फूट. सह्याद्री पर्वतरांगेतील आणि विशेषतः पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच आणि दुर्गम किल्ल्यांपैकी हा एक आहे. ही अफाट उंचीच गडाला नैसर्गिकरित्या एक अतिशय भक्कम असं संरक्षण कवच देते. तिसरा विभाग, अभेद्य रचना आणि वास्तुकला. या किल्ल्याची वास्तुकला म्हणजे एक मास्टरपीस आहे. सर्वात आधी येते झुंजारमाची. हा अतिशय मजबूत आणि अरुंद असा संरक्षणात्मक भाग आहे, जो शत्रूला थोपवण्यासाठी एकदम परफेक्ट होता. मग आहे बुधलामाची. इथला मोठा खडक एखाद्या भांड्यासारखा किंवा बुधल्यासारखा दिसतो. त्यानंतर येतो बालेकिल्ला, किल्ल्याचं सर्वोच्च आणि सर्वात सुरक्षित असं मुख्य नियंत्रण केंद्र. आणि शेवटी किल्ल्याचे वळणदार आणि अत्यंत सुरक्षित असे प्रवेशद्वार, बिनी दरवाजा आणि कोकण दरवाजा. आता प्रश्न पडतो की एवढ्या उंचावर जीवन कसं फुलत असेल? तर इथल्या खडकात कोरलेल्या पाण्याच्या टाक्यांमुळे. या टाक्या पावसाचं पाणी साठवून वर्षभर पाण्याची उत्तम सोय करत. शिवाय इथे तोरणादेवीचं मंदिर आहे, ज्यावरून या किल्ल्याला तोरणा हे नाव पडलं. तसंच इथलं मेंगाई देवीचं मंदिर सैनिकांचं मनोबल आणि श्रद्धा नेहमीच जागृत ठेवत असे. चौथा विभाग, रणनीती आणि स्वराज्याचा विस्तार. इतिहासात एका घटनेचे कसे साखळी परिणाम होतात हे इथे पाहायला मिळतं. पहिली पायरी, तोरणा किल्ला स्वराज्यात आला. दुसरी पायरी, किल्ला जिंकल्यानंतर तिथे एक प्रचंड मोठा गुप्त खजिना सापडला. आणि तिसरी, सर्वात महत्त्वाची पायरी, ह्याच संपत्तीचा उपयोग करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पहिली राजधानी उभारली, राजगड किल्ला. एका विजयाने पुढील विस्तारासाठी कसं भक्कम आर्थिक पाठबळ दिलं हे यावरून स्पष्ट दिसतं. तोरण्याचं रणनीतिक महत्त्व म्हणजे तो एक सर्वोत्तम टेहळणी बुरुज होता. इतक्या उंचावरून आसपासच्या परिसरावर, विशेषतः राजगड आणि सिंहगड या किल्ल्यांवर अगदी सहज आणि अचूक नजर ठेवता येत असे. मुघल आणि मराठा यांच्यातील संघर्षात या उंचीचा अतिशय मोठा फायदा झाला. पुढे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात हा किल्ला त्यांच्या ताब्यात गेला असला तरी त्याआधीचा त्याचा सुवर्ण इतिहास हा निव्वळ पराक्रमाचा आहे. पाचवा आणि शेवटचा विभाग, आजचा तोरणा आणि ट्रेकिंगचा अनुभव. आजच्या काळात बोलायचं झालं तर तोरणा हा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय ट्रेकिंग डेस्टिनेशन्सपैकी एक आहे. हा ट्रेक थोडा मध्यम ते कठीण या श्रेणीत मोडतो.
तुम्ही वेल्हे गावातून इथवर पोहोचू शकता किंवा अतिशय प्रसिद्ध अशा राजगड तोरणा या ट्रेक मार्गेही इथे येता येतं. आजही या किल्ल्याची चढाई करताना लागणारे शारीरिक कष्ट आपल्याला त्याच्या अभेद्य आणि भक्कम इतिहासाची प्रत्यक्ष जाणीव करून देतात. स्वराज्याचा पहिला दीपस्तंभ, जिथे शौर्य आणि दूरदृष्टीने एका महान साम्राज्याची ठेणगी पेटवली. हे वाक्य तोरणा किल्ल्याचं खरं महत्त्व आणि त्याचा भव्य इतिहास अगदी अचूकपणे मांडतं. निसर्ग आणि इतिहास यांचा असा थरारक संगम खरोखरच दुर्मिळ आहे. आणि जाता जाता यावर नक्की विचार करा. तोरणा हा केवळ एक किल्ला नव्हता, ती एका महान साम्राज्याची सुरुवात होती. ह्या एका ठिणकीने इतिहासाची दिशा कशी बदलली. 16 वर्षांच्या एका तरुणाच्या त्या एका ध्येयवेढ्या निर्णयाने भारताचा इतिहास कसा घडवला, हा विचार खरोखरच थक्क करणारा आहे. हा माहितीपट पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि हा ऐतिहासिक वारसा असाच जाणून घेत रहा.